म्हणजे आम्ही तर वारंवार येतोय, निवेदन देतोय, पाठपुरावा करतोय, आम्हाला प्रमाणपत्र भेटत नाही आणि बाकीच्या लोकांचे घर बसून रात्री 11 वाजता दमवतात. मग त्याची कसं सक्सेस आहे? आता हे प्रमाणपत्र आहे 2023 मध्ये प्रमाणपत्र आम्ही इथे 12 दिवस मिळवले. मग आता मला सांगा तुम्ही, या अशी व्यक्ती याच्यामधले की त्यांचं सख्या भावाचं प्रमाणपत्र अजून फायली तर 1.5 वर्षापासून प्रलंबित आहे. मग त्यांना का प्रमाणपत्र मिळत नाही? हे कसं, हे तुमच्याकडचीच आहे ना. लती पठाण साहेबांनाच थंब केलेलं याच्यावर. चर्चा करायला तयार होती ना. चर्चा करणार आम्हाला अजिबात करणार नाही करणार. तुम्ही जर कायद्यात पालन असं करणार तर आम्ही पण तुमच्या कामाकडून करून सामान करून देऊ. त्याचं जबाबदार तुमच्या अधिकारी कर्मचारी असतील. कारण आपल्याला उद्योग सोबत आंदोलन म्हणून त्यांच्या प्रमाणात आम्ही कायद्यात पालन करू. आता हे बघा, ह्यो पत्र काय म्हणतोय, महाराष्ट्र अभियानांतर्गत तुमच्या ग्रामीण भागामध्ये कॅम्प लावा लागतो. लावला काय कंट्रोल कॅम्प? लावला का कंट्रोल कॅम्प? नाही लागला, आतापर्यंत नाही लागलेला. भटक्या जाती विमुक्त जातीसाठी ग्रामीण भागात कॅम्प लावा लागतो. ग्रामीण भागात प्रमाणपत्र वाटावं लागतं. लावला का आतापर्यंत? नाही लावला, नाही लावला, कोणच नाही लावला. लावत नाही. त्या अधिकाऱ्यांनी यावं, आमच्या समोर बसावं, चर्चा करावं. ते जर चर्चा करायला तयार नसेल तर आम्हाला आमच्या हिशोबाने तुमच्या जसं तुम्ही कायद्यात पालन करता साहेब, जसं कायद्यात पालन करताना मग तसं आम्ही करू. कारण आम्ही संविधानिक मार्गाने म्हणून आम्ही आतापर्यंत शांततेत, तर आम्हाला बी वेगवेगळं स्वरूप आंदोलन करता येईल. पण 6 महिन्याचं जर रेकॉर्ड बघितलं ना तर महिन्यातून फक्त 1 आठवडा आला असते डेट. आणि ते पण सोमवार हुकून चुकून शुक्रवार किंवा गुरुवार जायच्या नाही तर मग रात्री काय रविवारी त्यांना पैसे येतात. सोमवारी रात्री 8 वाजता थांब मारते ते.